बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी विदर्भातील 2 दुर्घटनांची आहे। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात बाळांच्या अतिदक्षता विभागामध्ये आग लागली आहे। या आगीमध्ये होरपळून 3 बाळांचा मृत्यू झाला। पहाटे 3:30 वाजता नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला। या दुर्घटनेमध्ये 3 बालकांचा मृत्यू झालाय। काही बालकांना वाचवण्यात यश आलेलं आहे। तर दुसरीकडे नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्लांटमधून क्लोरीन गॅस लीक झालाय। त्यामुळे 200 मीटर पर्यंतचा परिसर रिकामा करण्यात आलाय। स्थानिकांना मळमळ उलट्यांचा त्रास होऊ लागल्यामुळे 40 पेक्षा जास्त रहिवाशांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। अशा पद्धतीच्या या 2 दुर्घटना विदर्भामधून आपण पाहतोय आणि सविस्तरपणे नेमकं काय घडलेलं आहे जाणून घेऊयात। सुरुवातीची बातमी अमरावतीमधून। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आज पहाटे भीषण आग लागली। नवजात शिशु कक्षामध्ये ही आग लागली आहे। त्यामध्ये 3 लहान बालकांचा होरपळून मृत्यू झाला। तर या कक्षामध्ये असलेल्या 6 बाळांवरती सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली। पहाटे 3:30 वाजता नवजात शिशु अतिदक्षता विभागामध्ये व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाला आणि त्यामुळे लागलेली आग अतिदक्षता विभागात वेगाने पसरली। मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या कक्षातील बालकांना वेगाने बाहेर काढलं। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या 3ऱ्या मजल्यावरती एकूण 3 नवजात शिशु अतिदक्षता कक्षात होते आणि या 3 कक्षांमध्ये प्रत्येकी 13 अशी एकूण मिळून 39 नवजात बालकांवरती उपचार घेण्याची क्षमता आहे। यापैकी एका कक्षामध्ये आग लागली। या कक्षामध्ये एकूण 12 बालकं होती। आग लागल्याचं लक्षात येताच ड्युटीवरती असलेल्या डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी या कक्षातील लहान बाळांना बाहेर काढलं। मात्र दुर्दैवानं 3 बालकांचा होरपळून मृत्यू झालाय। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण आत्ताचे ताजे अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रणय निर्वाण सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणय, सकाळपासूनच तुम्ही प्रत्येक घटनेचे अपडेट्स देताय। सध्याचे नेमके काय अपडेट्स मिळतात? ज्या बाळांवरती उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती आता कशी आहे? आणि दुसरं म्हणजे प्रशासनाकडून काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे का? आकांक्षा, जे 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाला त्या ठिकाणी 6 बालक जे आहे ते जखमी झाले होते। त्यांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ठेवण्यात आले। त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे। परंतु जी आग लागली होती, जे धुराचे लोट होते त्यामुळे लहान बालकांना सहन होत नाही, त्यामुळे त्यांची प्रकृती थोडी चिंताजनक असली तरी मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टर म्हणत आहे। परंतु जी घटना घडलेली अतिशय मन हेलावून टाकणारी आहे आणि यामुळे एक प्रश्न उपस्थित होतोय की जी अग्निशमन विभाग कार्यान्वित या ठिकाणी करण्यात आलेली ती कार्यान्वित नव्हती असा थेट आरोप करण्यात आला आणि डॉक्टरांनी सुद्धा तशी माहिती दिली की का कार्यान्वित नव्हती याचा आम्ही तपास करू। परंतु आता नुकत्याच यशोमती ठाकूर ज्या काँग्रेसचे नेते त्यांनी पाहणी केली, त्यांनी सुद्धा थेट आरोप केलेला आहे की इतकं मोठं रुग्णालय बांधलं परंतु अजूनही अग्निशमन विभाग यंत्रणा का कार्यान्वित झालेली नाही, केवळ प्रशासन कागदोपत्रीच हे सगळं दाखवते का असं सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे। त्यामुळे नक्की जी कारवाई होणं अपेक्षित आहे ती होणारच आहे, कारण याचा तपास आता सुरू झालेला आहे। अनेक चौकशीचे जे पथक आहे ते नेमण्यात आलेले आहे। पोलीस आयुक्तांनी सुद्धा माहिती दिलेली की याचा सखोल तपास करण्यात येईल आणि जिल्हा प्रशासनाकडून सुद्धा याचा तपास करण्यात येतोय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जे अधिकारी आहे CS त्यांनी सुद्धा सांगितले की आम्ही योग्य ते तपास करू आणि जे काही दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल हे सुद्धा आपल्याला ABP माझाला बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे। आकांक्षा, अगदी धन्यवाद प्रणय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ज्या अतिदक्षता कक्षाला आग लागली त्यावेळी ड्युटीवरती उपस्थित असलेल्या 2 परिचारिका यांनी जीवाची पर्वा न करता 6 नवजात शिशूंचा जीव वाचवलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। जे ड्युटीवर परिचारिका होते ते आपल्यासोबत आहे आणि त्यांचा सुद्धा हात जळला आणि खरोखर यांचं कौतुक करावं लागेल, कारण यांनी वेळेवर जे नवजात शिशु आहे त्यांना काही काय ती सिच्युएशन एवढी बेकार होती की आम्ही काय करू, लेकरू कशी तरी आम्ही हँडल केली। आम्ही आमचा विचार नाही केला सर, एवढी आग होती पण आम्ही आमचा विचारही नाही केला का काही होईन का म्हणून आम्हाला, पण आम्ही गेलो लेकरं काढले सर। डॉक्टर स्फोट झाला सर, आपोआपच स्फोट झाला तो। म्हणजे वेळच नाही दिलं त्यांनी, डायरेक्ट ते असे ते आग दिसल्यानंतर आम्ही ते एक आग विझून राहिली तर दुसरं आम्ही बाळ काढले त्याच्यातले भेंटी चालू, म्हणजे आग असताना इंटरकॅट काढली ते बाळाला आम्ही पटपट बाहेर काढले। सुपरला हटवलं सर, धावत पडत गेलो आम्ही बच्चे घेऊन। किती बालक होते? 9 बाळ होते ना। 6 बालक सर काहीच नाही, म्हणजे काही दिसतच नव्हतं। खूप प्रयत्न केले सर आम्ही, माहिती नाही काय झालं त्या बाळांना।
नाही सांगत. खरं तुमची सूचकता हे झालं त्याच्यामुळे 6 बाळाचा जीव तरी वाचलेला आहे. लेकरं दिसत होते सर, लेकरं दिसत होते ते म्हणजे ते आग आणि ते लेकरं काय करावं काय नाही समजत नव्हतं, पण आम्ही आमचे प्रयत्न केले सर. तुमचं पण हात जोडायला सांगा. हे या दृश्यामध्ये बघू शकतो आपण की अक्षरशः या परिचारिका आहे त्यांनी तुमचं नाव काय ताई? मी सुरेखा धनवीचे कीर्ती गणवीर. कॅमेरामॅन अमोल निर्माण एबीपी माझा अमरावती. आणि या दुर्घटनेवरती अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केलंय. सरकार मृत बालकांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे असं आश्वासन त्यांनी दिलंय. एक पोस्ट त्यांनी केलेली आहे. अमरावतीच्या दुर्घटनेनं दुःखी झालो, मन हेलावून गेलं. दगावलेल्या बालकांना व्यथित अंतःकरणानं श्रद्धांजली. त्यांच्या पालकांना दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर देवो. घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून जखमींवर उपचार सुरू. सरकार मृत बालकांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभं आहे. जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून आवश्यक सूचना दिल्या. आणि दरम्यान स्थानिक काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवरती टीका केली आहे. बघूयात. इन्फ्रामॅन म्हणताना देवेंद्र दादा, हे इन्फ्रास्ट्रक्चर नुसतं बिल्डिंगा उभारण्यात मतलब नाही, खऱ्या अर्थानं काळजी घेतली पाहिजे. खऱ्या अर्थानं जे इश्यूज आहे त्याला ॲड्रेस करता आलं पाहिजे. तुम्ही लोक सत्तेत आहात तर मग करा ना. केवढा स्कोप असतो काम करायला सत्तेत बसल्यावर, मग का अशा घटना घडत आहेत? अतिशय दुर्दैवी ही घटना आहे, याचा निषेधच आहे आणि जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. नवीन बिल्डिंग आहे, मी पालकमंत्री असताना ही बिल्डिंग बांधल्या गेलेली होती, बांधणं सुरू होती. आता मोठ्या थाटात नुसतं उद्घाटनं करतायत आणि हे कनेक्शन्स कोणी केले, त्या ठिकाणी इन्व्हर्टर सप्लायज कोणी केले, काय झालं, कधी सप्लाय केलेलं होतं, काय डेट होते, ते इन्व्हर्टर निकामी होतं का, मग काय इथं असं कसं ब्लास्ट होतं इन्व्हर्टर ब्लास्ट होतं म्हणजे काहीतरी टेक्निकल फॉल्ट त्या ठिकाणी राहिला असेल, मग त्याच्याकडे का दुर्लक्ष केलं.